देश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार, इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। कामठी नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। अनेक उमेदवार रिंगणात असूनही मुख्य लढत भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम यांच्यात मानली जात आहे। जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा उमेदवारांचा प्रचार देखील जोमानं सुरू आहे। अजय कदम यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मी जनसामान्यांचा माणूस असून ही निवडणूक सामान्य नागरिकांचीच आहे, त्याकरता लोकांचा विश्वास माझ्यावर असताना त्यांचा विश्वास कधीच मोडणार नाही आणि याच विश्वासावर ही निवडणूक मी नक्कीच जिंकेल असा विश्वास अजय कदम यांनी व्यक्त केला आहे। अजय अग्रवाल आणि अजय कदम हे अशी लढत नाही आहे, हे लढत जनतेची आहे। आणि एकाकडे जनता आहे, एकाकडे करोडपती अरबोपती लोक आहेत, उद्योगपती आहेत, जे त्यांनी कामठी शहरात एक चर्चा केलेली होती की मी पैशाच्या मदतीने हे निवडणूक जिंकून जाईल। लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, लोक आता धडा शिकवायला तयार आहेत आणि हे निवडणूक जनतेची आहे। प्रत्येक घरच्या व्यक्ती, प्रत्येक ह्या शहराच्या नागरिक तो नगराध्यक्ष राहणार आहे, अशी ही निवडणूक आहे। आणि ह्यावेळी जनता त्या लोकांना दाखवणार आहे की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये जो लोकांना भीतीचा वातावरण निर्मिती करत आहेत, लोकांना धमकवून आलेले आहेत, गुंडागर्दी करून आले आहेत, पैशाच्या भरोश्यावर त्यांना असं वाटते निवडणूक जिंकेल। मी ह्या शहराच्या जनतेला 100% सांगतो की ते निवडणूक हारलेले आहेत। त्याचा रिजन असा आहे की ते आज जे शहरामध्ये करून राहिले, ज्या पद्धतीने वागून राहिले, असं दिसून येते की ते निवडणूक हारले म्हणून ते आता रडीचा डाव करून राहिलेले आहेत। आता त्यांच्याकडे काही राहिलेला नाही आहे। जनता माझ्या पाठीशी आहे। त्यांना एक असा नगराध्यक्ष पाहिजे जो त्यांच्या हक्काचा असो, त्यांचे काम करणारा असो। म्हणून मी या कामठी शहराच्या जनतेला अजून आग्रहाची विनंती करतो, त्यांच्या नतमस्तकी होतो, त्यांच्या चरणी विनंती करतो की हे जे लढाई आहे हे आपली नसून हे जनतेची लढाई आहे, हे अजय कदमची लढाई नाही। सगळे लोक आपण एक होऊन जाऊ आणि या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्य असा रिझल्ट येणार आहे की सर्व समुदायाचे लोक, चाहे तो कोणत्याही पंथाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, सगळे मिळून हे लढाई लढणार आहेत। आणि आम्ही 100% लढाई जिंकलेली आहे। जास्तीत जास्त मतांनी कसं जिंकू, बस हे